मित्रांनो, आपल्यासोबत आहेत ईगल नाशिक टायटन्सचे अथर्व काळे. सर, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. लास्ट मोमेंटला तुम्ही मॅच जिंकून दिलीत, म्हणजे 19th ओव्हर लिटरली गेम चेंजिंग होती. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आधी काय डोक्यात होतं आणि नंतर काय डोक्यात होतं? नाही, काय असं वेगळं डोक्यात नव्हतं की आम्ही जस्ट सगळेजण बिलीव्ह करतो की एकमेकांवर की आम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये आम्ही मॅच जिंकू शकू. आणि तो बिलीव्ह चांगला होता. आणि इवन आमच्या पूर्ण टीममध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते की सगळेजण पॉझिटिव्ह विचार करतात एकमेकांबरोबर. सो त्यामुळे आम्हाला असं बिलीव्ह होतं, असं काही म्हणजे कधी डाऊट नाही आला. लास्टच्या बॉलबद्दल काय सांगाल? 6 रन्समध्ये 6 बॉल्समध्ये 6 रन्स हवे होते आणि तुम्ही डायरेक्ट सिक्सर मारला, त्याबद्दल काय सांगाल? नाही, म्हणजे मला तर असं पर्सनली वाटतं की यार लास्ट बॉलपर्यंत मॅच नाही न्यायची. कारण जे ऑब्व्हियसली मला जसा बॉल येतो तसं मी रिॲक्ट करतो. आणि ठीक आहे, मी ठरवलं होतं की जसा बॉल येईल तसं मी पॉझिटिव्हली रिॲक्ट करून अप टेम्पोमध्ये एक सिक्सच म्हणजे असं ट्राय करा, मोठं शॉर्टच ट्राय करणार होतं. तर आमच्याकडे बॅटिंग खूप लांबपर्यंत 10 नंबरपर्यंत आमच्याकडे बॅट्समन. म्हणजे बॅक ऑफ द माइंड असं काही नव्हतं की नीट सांभाळून खेळलं पाहिजे और फिअरलेसली खेळायचं होतं? फेअरलेस आमचं पहिल्यापासून टार्गेट आहे. आमची टीमच म्हणजे अशी आहे की फेअरलेस खेळली नेहमी. सो असं काही डोक्यात नव्हतं किंवा आम्ही असं आमच्यात कोण, मला वाटत नाही की कोण असं सेल्फिश वगैरे खेळ किंवा घरांना बॉल खेळायचा विचार करतो. सिच्युएशननुसार सगळे रिॲक्ट करतात आणि सगळे असे आहेत की बिंदास खेळायचं, जसा बॉल पडेल तसं रिॲक्ट करायचं, सिम्पल. आणि आता सेलिब्रेशन कसं असणार आहे? सेलिब्रेशन तर मस्तच असणार आहे. स्पेशली मी एक मेन्शन करेल की आमची म्हणजे माझी एक रूम आहे आता तर आमचा थोडा एक ग्रुप आहे मुलांचा. सो आम्ही नेहमी एकमेकांबरोबर आहे पहिल्या दिवसापासून. सो रेबेल ग्रुप म्हणून आमचं नाव आहे त्या ग्रुपचं. सो आम्ही आता ठरवलं आहे ते सेलिब्रेशन करूयात. आजच्या क्राऊडबद्दल काय सांगाल? कसा रिस्पॉन्स होता क्राऊडचा आणि प्रोत्साहन मिळत होतं का त्यांना? हो, खूप चांगलं. एवढं क्राऊड आलं तर आम्ही ग्रेटफुल आहे. कारण की पाऊस पण येत होता, तर आम्ही पण थोडं हे होतं की यार एवढे येतील की नाही लोक. सो पण एवढी लोकं आली, आम्ही खूप धन्यवाद आहे त्यांचा की एवढ्या लोकांनी येऊन आमची मॅच बघितली, आम्हाला सपोर्ट केला. तो असंच सपोर्ट करत राहावं नेहमी नाशिकच्या टीमला आणि मला पण. एवढा टाईम दिला त्यासाठी थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.